नमस्कार. शंखनाद न्यूज चॅनलच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात मी सुनील कुहीकर आपलं स्वागत करतो. आपल्याला कुंडली, ज्योतिषशास्त्र हे सगळे विषय तर माहीत आहेत. एखाद्या माणसाला तो विषय पटत असेल किंवा नसेल, पण ज्योतिष्य म्हटलं की प्रत्येक माणसाची त्या संदर्भात जाणून घेण्याची इच्छा, आतुरता ही असतेच. कुंडलीचा उपयोग साधारणपणे लग्नासाठी करणं हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण कुंडलीवरून एखाद्याचं आरोग्य जाणून घेणं किंवा एखाद्याच्या विशिष्ट रोगासंदर्भात कुंडलीतील ग्रहाची स्थिती याची तुलना करत त्याच्या संदर्भातले उपाय शोधणं हा एक वेगळा प्रांत आहे. आणि या वेगळ्या प्रांतामध्ये आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित असलेली एक तज्ज्ञ व्यक्ती, ती त्या संदर्भातला अभ्यास गेली अनेक वर्ष करते आहे. प्रेमानंदजी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आणि मेडिकल ॲस्ट्रॉलॉजर अशी त्यांची ओळख आहे. तर त्यांचा हा प्रांत, त्याच्या संदर्भातली माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. प्रेमानंदजी, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आपण चर्चेला सुरुवात करू. सगळ्यात पहिले तर मला सांगा की कुंडलीचा उपयोग साधारणपणे लग्नासाठीच लोक करतात. तुम्ही त्याचा उपयोग वैद्यकीय अँगलनी कसा होईल याचा अभ्यासही करताय आणि त्या संदर्भात तुम्ही लोकांना मार्गदर्शन पण करता. तर आम्हाला असं जाणून घ्यायला आवडेल की कुंडली आणि आरोग्य याचा नेमका संबंध काय आहे? बरोबर प्रश्न आहे तुमचं. पहिली गोष्ट, मानव शरीर जे बनलेलं आहे तो पंचमहाभूत तत्वाचा जोड आहे. हा जोडामुळे मानवच्या निर्माण झालेला आहे. तर प्रत्येक जे तत्वावर जे आहे एक विशिष्ट ग्रहाचा आधिपत्य असतो. जसं पंचमहाभूत तत्व म्हटलं तर अग्नितत्व, पृथ्वी तत्व, त्याच्यानंतर आकाश तत्व, त्याच्यानंतर जलतत्व आणि वायुतत्व. बरोबर. तर आता जसं अग्नितत्व म्हटलं तर मंगळ ग्रहाच्या आधिपत्य असतो अग्नितत्वावर. पृथ्वी तत्व म्हटलं तर बुधाच्या आधिपत्य असतो. गुरु ग्रह म्हटलं तर आकाश तत्वाच्या आधिपत्य असतो. आणि शुक्र याच्या जलतत्वावर आधिपत्य असतो. आणि शनी याच्या वायुतत्वावर. हे झालं शरीरच्या जोड पंचमहाभूत तत्वाचा. त्याच्यानंतर मग येतो मन. मन जे आहे तो चंद्राचा कारक आहे. आणि रवी जो आहे हा आत्म्याचा कारक आहे. तर हा प्रकार म्हणजे मनुष्याची निर्मिती होतो. तर याचा म्हणजे कुंडली एखाद्याची बघितली तर त्याच्यावरून त्याला होणारा किंवा असलेला रोग हा माहिती करून घेता येऊ शकतो. एकदम व्यवस्थित माहीत करता येते. अच्छा. हा, जर पत्रिका समोर दिली म्हणजे आपल्या तर मी माहीत करून घेतो याच्यावरती. तर जसं म्हणजे आता एक उदाहरण देतो तुम्हाला. म्हणजे जसं मेष लग्नाची पत्रिका आहे. आता मेष लग्नाची पत्रिका आहे आणि मेष लग्नामध्ये रवी बसलेला आहे, पंचमेश रवी. म्हणजे मेष लग्न म्हटलं तर लक्ष्मी त्रिकोणी स्थान जे असतात, सिंह राशी 5व्या भावामध्ये येते आणि गुरुची राशी भाग्यभावामध्ये येते. आता तिथं मेष राशीमध्ये रवी बसलेला आहे आणि तो 9 अंशामध्ये बसलेला आहे. तर प्रत्येक राशीमध्ये 2.25 अंशाची ती राशी बनलेली असते. आता मेष राशी म्हटलं ते केतूचा जो नक्षत्र आहे तो 13 अंश 20 कला आहे. त्याच्यानंतर शुक्राची राशी तिथं म्हणजे 13 अंश 20 तर 26 40 झाले ना. फक्त रवीच्या जो आहे 3 अंश 20 कला याला मिळून ते मेष राशी बसली. पण आज जरा केतूची, तो रवी जो बसलाय केतूच्या नक्षत्रात बसलेला आहे तर त्याला पोटाचा विकार होईल. कशाचा विकार होईल? पोटाचा विकार होईल त्याला. त्याच्या शिक्षणामध्ये कॉन्सन्ट्रेशन, ग्रॅस्पिंग पॉवर हा बरोबर लागणार नाही, डिस्टर्ब होणार. तर असे वेगळे वेगळे म्हणजे हे एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगितलं. आपण अजूनही काही उदाहरणं आम्हाला माहिती करून घ्यायला आवडतील. पण मला एक सांगा, सुरुवातीचा तुमचा जो काळ होता, जवळपास तुम्ही 45-50 वर्ष आज कुंडलीचा अभ्यास करताय. लोकांचं भविष्य सांगत असताना मेडिकल अँगलनी कुंडलीचा उपयोग करायचा, हे सुरुवात म्हणजे सगळ्यात पहिले तुमच्या मनात केव्हा आलं, कसं आलं आणि मग त्याच्यानंतरचा जो तुमचा प्रवास आहे तो कसा आहे? सुरुवातीला मी जेव्हा सुरुवात केलं होतो एकदम जे 50 वर्ष म्हणता तुम्ही, तर मे महिन्यामध्ये 50 वर्ष म्हणजे 5 तप पूर्ण होतील माझे.
तर सुरुवातीला मी ना हस्तरेखा मुद्राशास्त्र सुरुवातीच्या काळामध्ये आणि अंक ज्योतिषशास्त्र म्हणजे सुरुवात होती. बरं. तर त्याच्यावर मी ना म्हणजे अभ्यास करायचा. त्याच्यानंतर लोकांची हस्तरेखा मुद्राशास्त्र पाहायची आणि न्यूमरोलॉजी याच्या कसं इफेक्ट करेल. तर सांगितल्यानंतर मला संतुष्टी नाही व्हायची. मला असं वाटायचं कुठंतरी आपण कमी पडतो. तर मग त्या ज्योतिषशास्त्रावर मी आलो. तर ज्योतिषशास्त्रावर मी जे आलेला आहो तो 1988 पासून. बरं. 1988 पासून. मग ते पंचांग वगैरे वाचणं, मग ते समजणं, कशी पत्रिका बनवायची म्हणजे मग तिथून कसं काढणं. मग तिथं मला त्या पंचांगामध्ये ग्रह कुठल्या नक्षत्रात हे मला म्हणजे एकदम हे झालं, पॉईंट आउट झालं, की नाही ग्रह स्वतःचे पण हे नक्षत्रामध्ये त्या प्रकारे ते फळं देतात. हे एकदम मला हे झालं, त्याला म्हणतात इंट्युशन. बरं. तर तिथून मी ते राशी जेव्हा पत्रिका बनवायची, पत्रिका बनवल्यानंतर मी प्रत्येक ग्रह पाहायचा कुठल्या राशीमध्ये बसलेला आहे, म्हणजे कुठल्या नक्षत्रामध्ये बसलेला आहे आणि त्याच्यानंतर कुठल्या लग्नाची पत्रिका आहे. बरं. तर समजा की एक उदाहरण देतो मी तुम्हाला की वृषभ लग्न आहे. आता वृषभ लग्न आहे आणि तिथं मंगळ का असतो, प्रबल मार्केश असतो, सप्तम भावाचा स्वामी असतो आणि तो 12व्या भावाची स्वामी असतो. म्हणजे मेष रास 12व्या भावामध्ये, सप्तम भावामध्ये वृश्चिक रास बसली आहे. जर तो समजा सिंह राशीमध्ये बसलेला आहे, चतुर्थ भावामध्ये, काय म्हटलं, चतुर्थ भावामध्ये बसलेला आहे आणि तो केतूच्या नक्षत्रात बसलेला आहे, केतूच्या नक्षत्रात बसला आहे. तर स्वाभाविक आहे की ते मंगळाची जे अग्नितत्वाचे जे रेस त्याला ती बॉडी ॲब्झॉर्ब करण्यामध्ये असमर्थ आहे. तर त्या व्यक्तीला जे विकार उत्पन्न होतात त्या अग्नितत्वापासून, बरं. तर ते विकार त्याला भोगावं म्हणजे सामोर येतं अकॉर्डिंग टू मेडिकल ग्राउंडवर त्याला भोगावं लागतात त्याला. म्हणजे ते कारण की त्याची बॉडी जी आहे मंगळ ग्रहाचे रेज ॲब्झॉर्ब करण्यामध्ये असमर्थ. का बरं, तो मंगळ दूषित झालेला आहे. बरं. समजले का? तर अशा प्रकारे मी वेगवेगळे ग्रहांचे मग मी बघतो लग्न आणि तो ग्रह कुठं बसलेला आहे, त्या प्रकारे त्याची म्हणजे ॲनालिसिस करतो. तर मग एखाद्या व्यक्तीची कुंडली समजा समोर असेल तर त्याची रास महत्वाची आहे की लग्न महत्वाचं? लग्न महत्वाचं आहे. रास तर कॉमन झाली. रास म्हणजे चंद्र, एकच रास. बरं. एका राशीमध्ये सगळे किती लोक जन्माला येतात, करोडो लोक जन्माला येतात. बरं. प्रश्न तो नाही, तो एक फक्त चंद्र आहे. जर राशी म्हटलं तर फक्त एक चंद्र ध्यानात येतो. बरं. तर बाकीचे जे 8 ग्रह आहेत त्याच्याबद्दल माहीत नाही आहे आणि तुम्ही फक्त चंद्राला बघूनही कधी पुष्कळ काही बोलता, हा चुकीचा आहे, माझ्या नजरेत चुकीचा आहे म्हटलं. तर कुंडली बघताना तुम्ही लग्न अत्यंत महत्त्वाचं आवश्यक मानता. आहे. नक्षत्रांचा प्रभाव किती असतो या सगळ्या गोष्टींमध्ये? पहिली गोष्ट, तुम्ही हा प्रश्न एकदम इंटेलेक्च्युअल प्रश्न विचारला. मी आज तुम्हाला एक असं उदाहरण देणार जे भारतामध्ये सगळ्यांना माहीत आहे. कोजागिरी पौर्णिमा सगळ्यांना माहीत आहे. केव्हा येते, ऑक्टोबर आणि फर्स्ट वीकमध्ये, म्हणजे मागं पुढे जर अधिकच्या महिना असला तर मागं पुढं म्हणजे त्याच वेळेस येतो. बरोबर. तर त्या कोजागिरी पौर्णिमेमध्ये आपण भारतातले सगळेच लोक, सगळेच प्रांताचे लोक, सगळेच धर्माचे लोक साजरा करतो. आपण बरोबर साजरा करतो म्हणजे इन द सेन्स की आपण अंगणामध्ये किंवा वरती ते दूध गरम करायचे, दूध गरम करतो आपण. आणि ते 11:45-12च्या मध्ये नाही का दूध गरम होतो, नंतर मग आपण पितो. त्याच्यामध्ये आपल्याला अमृतत्व प्राप्त होते, म्हणजे अशी अकॉर्डिंग टू मायथॉलॉजी. म्हणजे हां, तर आपण फक्त कोजागिरी पौर्णिमेला काऊन पितो, प्रत्येक पौर्णिमेला का ना बरं पित? कारण आहे त्याच्या मागं. बरं. तर आपण प्रत्येक पौर्णिमेला तो घेत नाही तो दूध, फक्त ते कोजागिरी पौर्णिमेला. तर तिथं नक्षत्राच्या महत्व आहे. आता तो कसा, सूर्य जो आहे एका वर्षामध्ये 27 नक्षत्र भ्रमण करतो. आणि जेव्हा सूर्य ज्या चित्रा नक्षत्रामध्ये जातो, कुठल्या चित्रा नक्षत्रामध्ये जातो, आणि त्या चित्रा नक्षत्रात गेल्यानंतर जी पौर्णिमा येते, तर चित्रा नक्षत्राचे रेज त्या सूर्याला भेदून आणि चंद्रमावर पडतात, त्याचा प्रकाश पडतो आणि त्याच्या परावर्तन पृथ्वीवर येतो. तर जेव्हा तो दूध गरम होतो 11:45-12च्या दरम्यान, त्यावेळेस काय असतो की दुधामध्ये ग्रेडियन्स नावाचा तत्व असतो. ग्रेडियन्स नावाचा तत्व असतो, तो त्या किरणांना ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता असते त्याची आली. आणि तो दूध पेल्यानंतर माणसाला जी ताकद येते, तर जसं वर्षभर जो व्यक्ती च्यवनप्राश खातो, आणि तो बी ओरिजिनल, डुप्लिकेट नाही, ओरिजिनल,
आज ओरिजिनल शोधायला गेलं तर कमीत कमी 5,000 किलो भेटेल तो ओरिजिनल. तो जो वर्षभरामध्ये आपण दररोज जो च्यवनप्राश खातो आणि जी शक्ती आपल्याला प्राप्त होते ती शक्ती त्या फक्त 15 मिनिटं जो दूध गरम होते 11:15 ते 12च्या मनामध्ये, तो दूध पिल्यानंतर तेवढी शक्ती प्राप्त होते. तर महत्व कशाला आला? त्या नक्षत्राला, चित्रा नक्षत्राला. तर मग असं कुठल्या नक्षत्राचे लोक कुठला रोग घेऊन येतात असं म्हणू आपण? इथं नक्षत्राच्या रोग घेऊन ग्रह त्याचे जे इंडिकेशन जे आहे ते ग्रह असतात, नक्षत्र नाही. म्हणजे लग्न आणि नक्षत्र या गोष्टी जरी महत्वाच्या असतात तरी शेवटी कुंडलीमध्ये ग्रह कुठे आहे हे महत्वाचं आहे. तर आता मला एक सांगा की बऱ्याचदा सामूहिक एखादा रोग असतो किंवा कोरोना सारखा एखादा गोष्ट आहे किंवा पूर्ण पृथ्वीवरच्या सगळ्याच देशांना त्यांनी प्रभावित केलं. फार पूर्वी प्लेग सारखे रोग असायचे, तर ज्याच्यामध्ये खूप सारे लोक प्रभावित होतात असंही घडतंय. तर मग याच्यामध्ये सगळ्यांच्या कुंडल्या कशा कारणीभूत राहू शकतात? प्रश्न बरोबर आहे तुमचं. सगळ्यांच्याच नाही होत, जास्त करून लोकांच्या होतात. आपण डार्क एनर्जी हे ऐकलं असं, डार्क एनर्जी पूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे आणि ह्याच्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये 24% भाग डार्क एनर्जीचे आहे. म्हणजे याला रहस्यमय एनर्जी म्हणतात, हिडन एनर्जी. हा व्यापलेला आहे पूर्ण ब्रह्मांड. ह्या पृथ्वीवर बी सगळ्या म्हणजे भोवताल आहे, ते शरीरामध्ये बी आहे, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या शरीरामध्ये आहे. आणि ती एनर्जी राहू आणि केतूच्या स्वरूपात आहे, ती डार्क एनर्जी. तर आम्ही बघतो की हे जे राहू केतू ह्या कुठल्या नक्षत्रात बसलेले आहेत आणि त्या नक्षत्राचा संबंध पत्रिकेचे कोणत्या स्थानाशी आहे. तर त्याच्याशी संबंधित ते एक तर अगर तो दूषित आहे राहू केतू, तर दूषित असला तर हिडन समस्या देतात जातकाला. काय देतात? रहस्यमय समस्या, जे डॉक्टरच्या मशीनमध्ये बी येत नाही. कारण की हे आजपर्यंत 100 वर्ष झाले जिथपर्यंत माझा अनुभव आहे, जे खगोल वैज्ञानिक लोक काम करत आहे त्यांना फक्त आभास म्हणजे आयतन क्षेत्रफळ कडून काढा की एवढ्या टक्के 24% आहे बा भाग, परंतु ते डोळ्याने दिसत नाही. तर ते जेव्हा दूषित असला तर हिडन समस्या देतात जातकाला. काय देतात? हिडन समस्या. आणि जर तो शुभ अवस्थेमध्ये असला, जसा पंचमेशाच्या नक्षत्रात, भाग्येशाच्या नक्षत्रात असला, हे अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे पंचमेश आणि भाग्य, याला लक्ष्मी त्रिकोण स्थान म्हटलं गेलेलं आहे. तर ते त्या जातकाला हिडन पॉझिटिव्ह एनर्जी देते. हां, त्याला पॅरासायकोलॉजी देखील आपण म्हणू शकतो. म्हणजे अतिंद्रिय ज्ञान वगैरे अशी क्षमता त्याच्यामध्ये असते. त्याला स्वतःला माहीत नसतं की माझ्यामध्ये काय क्षमता आहे. जर त्याला माहीत करून दिलं आणि त्याला डेव्हलप कशी करायची ते सांगून दिलं, तर तो फार समोर तरक्की करू शकतो, विकास करू शकतो आपल्या स्वतःच्या. एकूण पृथ्वीचा जर आपण जे विचारलं, ते जे प्रश्न विचारला मला, हे साथीचे रोग, तर याच्यामध्ये जेव्हा ही डार्क म्हणजे एनर्जी म्हणजे राहू किंवा केतू आणि शनी जेव्हा एकमेकाच्या म्हणजे दृष्टीयोगामध्ये येतो, कसं एकामेकांच्या दृष्टीयोगामध्ये येतो किंवा युतीमध्ये येतो, आणि त्यावेळेस ते ग्रह अशुभ नक्षत्रातून भ्रमण करत असतील, तर मग ते साथीचे जे एनर्जी आहे, डार्क एनर्जी, हे साथीच्या रोगामध्ये म्हणजे पसरते आणि ही इतकी फास्ट पसरते, हव्यामध्ये असते, ही दिसत नाही. तर मग ते साथीचा जो रोग होतो तर सगळ्यांना होत नाही. ज्यांच्या पत्रिकेमध्ये राहू किंवा केतू याच्यापैकी काही बिघडलं असेल, दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये पंचमेश बिघडला असेल, षष्ठेश बिघडला असेल, चतुर्थेश बिघडला असेल किंवा अष्टमेश बिघडलेला असेल किंवा त्याच्या बॉडीच्या रेझिस्टन्स पॉवर बिलो ॲव्हरेज असेल, तर अशा लोकांना ते साथीचा आजार होतो म्हटलं. आणि सगळी डिपेंड करते बॉडीच्या रेझिस्टन्स पॉवरवर, तुमच्या कुठल्या स्टँडर्डवर त्यामध्ये रेझिस्टन्स पॉवर आहे. ते पत्रिकेमध्ये जेव्हा जन्म होतो जातकाचा, तर तेव्हा तो कुठल्या नक्षत्रातून गेलेला आहे, तो लग्न म्हणजे जन्माचा क्षण, जेव्हा बाळ म्हणजे गर्भातून बाहेर येतो तो क्षण कुठल्या नक्षत्रातून गेलेला आहे. कारण की लग्न म्हटलं तर लग्नामध्ये बी 2.25 राशीचे म्हणजे आलेले आहेत, 2.25 राशीचे नक्षत्र आलेले आहेत. तर तो कुठल्या नक्षत्रातून तो गेलेला आहे त्याच्यावर समोरच्या व्यक्तीच्या बॉडीच्या रेझिस्टन्स पॉवर
ठरतो. जर तो दूषित असेल तर बॉडीच्या रेझिस्टन्स पॉवर बिलो ॲव्हरेज असतो. अशा लोकांना जरासाही काही झालं, वातावरणामध्ये गडबड झाली तर त्याच्या शरीर प्रभावित होतो. बर. आता पृथ्वीचा एकूण जर आपण विचार केला तर जवळपास 700 अब्ज लोक या पृथ्वी तलावर आहेत, आणि तुमच्या म्हणण्यानुसार प्रत्येक व्यक्तीची कुंडली ही त्याला कुठला रोग होईल किंवा नाही होणार हे सांगणारी असते. तर हे 700 अब्ज लोकांना पण लागू आहे? सगळ्यांना लागू आहे. इवन दो जेवढे जिवंत प्राणी आहेत, मनुष्य सोडून पशु पक्षी जानवर सगळ्यांना लागू आहे. बर बर. प्रभावित होतो. तुम्ही आता जवळपास 50 वर्षांपासून या विषयावर अभ्यास करताय. एक जनरल समजा विचारलं की कुठली ग्रहस्थिती कुठल्या रोगासाठी कारणीभूत असते, तर त्याची काही उदाहरणं सांगू हा शकाल? बिलकुल उदाहरण देतो. मी तुम्हाला 2-3 वर्ष चांगले उदाहरण देतो तुम्हाला. जसं गुरु अगर दूषित असला पत्रिकेमध्ये, काय म्हटलं, गुरु दूषित असला तर गुरु दूषित असला तर सगळ्यात पहिले तुम्हाला हे जे आहे ना, लार्ज इंटेस्टाईन, लिव्हर, आतड्यांचा प्रॉब्लेम किंवा शुगरचा प्रॉब्लेम म्हणजे मधुमेहाचा प्रॉब्लेम किंवा लठ्ठपणा किंवा पायामध्ये सूजन, हे अशा प्रकारे कुठला तरी प्रॉब्लेम देतो गुरु जर दूषित असलं तर. त्याच्या नंतर या थोडं चंद्रावर बोलतो म्हणजे अजून चांगला वाटेल तुम्हाला. चंद्र जर दूषित असलं तर तुम्हाला कफ हा जो प्रॉब्लेम आहे ना, लंग्स ट्रबल देतो. त्याच्यामध्ये तुम्हाला सायनसचा जी प्रॉब्लेम होऊ शकतो. सर्दी झाली तर बसत नाही, सहसा बसत नाही. खोकला झाला तर सहसा बसत नाही. जेव्हा चंद्र बिघडलेला आहे पत्रिकेमध्ये, सायनसची प्रॉब्लेम देतो. म्हणजे थंडीपासून जेवढे आजार आहेत त्या चंद्रामुळे होतो दूषित असला तर. त्याच्यानंतर हार्टची प्रॉब्लेम, हा फार म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे खरं. तर हार्टची प्रॉब्लेम त्याचे कारक आहेत शनी आणि रवी. हार्टचे कारक ग्रह म्हणजे हे प्रत्येक ग्रहाच्या एका म्हणजे रोगावर आधिपत्य असतो. जर एखाद्या व्यक्तीच्या मला म्हणजे हृदय रोग पाहायचा आहे तर मी सगळ्यात पहिले पाहतो की ते सिंह राशी आणि ते कुंभ राशी कुठं बसलेली आहे. तर जेव्हा भी ते सिंह राशी किंवा कुंभ राशी 12व्या भावामध्ये, 8व्या भावामध्ये किंवा 2ऱ्या भावामध्ये किंवा 6व्या भावामध्ये जर बसली असेल, समजा की 12व्या भावामध्ये म्हणजे हे बसली आहे, मतलब की सिंह राशी बसली आहे, कन्या लग्नाची कुंडली, तर त्याच्या समोर येईल कुंभ राशी, त्याच्या मालक शनी. किंवा 2ऱ्या भावामध्ये एखादी समजा कुंभ राशी बसली तर 8म भावामध्ये सिंह राशी येईल. म्हणजे समोर समोरच असतात. तर त्यांचे कारक शनी आणि रवी असतात. तर जर हे पत्रिकेमध्ये दूषित असले, काय म्हटलं, पत्रिकेमध्ये दूषित असले तर अशा व्यक्तीला म्हणजे एक पर्टिक्युलर महादशा, जी महादशा अशुभ महादशा रन करत असेल तर त्यावेळेस हार्ट अटॅकची प्रॉब्लेम त्या जातकाला देतो. म्हणजे तो भाग वेगळा आहे का बाकी ग्रहांचे पोझिशन किती बडकट आहे किंवा किती शुभ अवस्थेमध्ये आहे किंवा अशुभ अवस्थेत. जर बहुत जास्त म्हणजे शुभ अवस्थेमध्ये राहील तर हार्ट अटॅक येईल पण तो वाचून जाईल. जर पत्रिकेत इतर ग्रह बी देखील अशुभ अवस्थेमध्ये 70-80% अशुभ आहेत तर मग ते मृत्यूला पावतो. तर हे सगळी काही बाकीचे बी ग्रह आपल्याला ध्यानात घ्यावं लागते. एखाद्या डिसीजबद्दल जर बोलायचे आहे तर मायन्यूटली पाहावं लागते की ह्या पत्रिकेमध्ये अशुभ म्हणजे किती परफेक्ट आहे, शुभ किती परफेक्ट आहे. शुभ जास्त असला तर त्याची दृष्टी कुठं कुठं पडून राहिलेली आहे. आजार होईल, अटॅक येईल पण वाचेल. आता भारतातले लोक ठीक आहे, ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवणारे आहेत. भारतातही बरेच जणांचे विश्वास नाही ठेवत. पण भारताच्या बाहेरची समजा एखादी व्यक्ती असेल ज्याचा कुंडली वगैरे काही विषय नाही आहे, कुंडली तयार करण्याचा काही विषय नाही आहे, तर अशा व्यक्तीचं व्यक्तिमत्व बघून किंवा त्याला असलेला आजार बघून त्याची कुंडलीतली ग्रहस्थिती काय असेल हे आपण सांगू शकता? त्याला बघून ग्रहस्थिती काय असेल म्हणजे काही सांगू शकतो पण पूर्ण नाही सांगू शकत. पण जिथपर्यंत माझा अनुभव आहे, 45-50 वर्षाचा जो अनुभव आहे, तर प्रत्येक देशामध्ये ह्या कुंडली म्हणजे पाहिली जाते. जेवढी इतकी प्रचलित इथं आहे तेवढी भारता म्हणजे तिथे बाहेरच्या देशात दिसत नाही आपल्याला. हां, अमेरिकेमध्ये आहे, लंडन म्हणजे इंग्लंडमध्ये आहे, पाहतात म्हटलं प्रत्येकाच्या. पण प्रमाण कमी जास्त असतो. माझे कितीतरी लोक बाहेर आहेत, म्हणजे आता मला इतके वर्ष झाले काम करताना, तर पुष्कळचे लोक बाहेर कंट्रीमध्ये आहेत. तर त्यांचे मित्र ते म्हणजे दुसऱ्याच ते असतात
आता ते अंग्रेज लोक म्हणा किंवा मुस्लिम लोक म्हणा किंवा कुठलेही ते समाजाचे, तर ते मग म्हणतात हमारी पत्रिका, मग ते त्यांची पत्रिका मी बघतो, त्यांची जन्मवेळ वेळ माहीत राहते. आता कालचीच गोष्ट करतो मी तुम्हाला सांगतो, त्याचे मी तुम्हाला ते प्रॅक्टिकल प्रूफ बी देऊ शकतो. एक फार मोठे लोक, नाव नाही सांगणार, तर त्यांच्या म्हणजे मुलीची म्हणजे पत्रिका ते घेऊन आले. ते राहतात भिलाईला. तर त्यांना मी जेव्हा पहिले सांगितलं होतं 1 वर्षाआधी त्याच्या मुलाचं, आणि तो लग्नानं ते पोरगी जशी सांगितली तशी भेटली, कारण की माझ्या त्यांनी पत्रिका मिळवलेली होती. तर मग आता मुलीच्या आला, तर मग त्यांनी मला 2 पत्रिका दिला, एक इंडियाची एक US ची. आता ती मुलगी तो तिथं आहे, US मध्ये शिक्षण केलं तिनं आणि तिथं सर्व्हिस करायला लागली, ते एका मुलासोबत, आणि तो हे आहे किरस्तान ज्याला म्हणतो आपण, अंग्रेजी जे काही आहे. तर ते जेम्समध्ये त्यांनी बरोबर पाठवलं, ते पत्रिका वगैरे पाहिलं, हे पाहिलं, सगळे काही पाहिलं, आणि ते मिळवली पत्रिका. आणि एक होती आपल्या इंडियाची, ते मारवाडी लोक आहेत, तर ते मी पाहिलं हे. तर मी त्यांना सांगितलं पत्रिका इथंही मिळत आहे, इथंही मिळत आहे. तर आता पत्रिका इथं मिळतात, पर जर तुम्ही मला विचाराल का लग्न कुठं केलं पाहिजे, तर मी त्यांना सांगितलं का हिंदुस्थानाचा जो मुलगा आहे तो फार फेवरेबल राहील, कारण की बाहेरचा जो कल्चर आहे, केव्हा काय करतात मुलं, केव्हा काय मुली करतात हे सांगते, त्याची गॅरंटी मी नाही देत. भारतातली पत्रिका हा मुलाची माझ्यासमोर आहे, तर याची मी तुम्हाला म्हणजे शास्त्री देऊ शकतो का हा लग्न सुखी होईल पण लग्न केल्यानंतर. तर असं काही नाही, बाहेरच्या लोकांची पत्रिका मी पुष्कळ पाहिली आहे, मग ते जपान असो, मग कुठली असो, म्हणजे ते. तुम्ही अंक ज्योतिषाचाही तुमचा अभ्यास आहे? हा, अंक ज्योतिष, कुंडलीचा पण आहे, मुद्राशास्त्र आणि हस्तरेखाही तुम्ही बघता, तर यांचा पण काही संबंध रोगाशी आहे? हो. पहिली गोष्ट असं आहे का मी सारा म्हणजे क्रॉस चेक करतो. हे सगळे मी सामुद्रिक विद्यावर रिसर्च केलेलं आहे. सामुद्रिक विद्याचे 5 अंग आहेत. पहिला आहे तुमच्या हस्तरेखाशास्त्र, दुसरा आहे मुद्राशास्त्र, तिसरा आहे अंक ज्योतिषशास्त्र, चौथा आहे नक्षत्र ज्योतिष, आणि 5वा आहे वास्तुशास्त्र. सामुद्रिक विद्या म्हणतात त्याला. तर मी सगळ्यावर प्रॅक्टिकल रिसर्च याच्याकरिता केला की मी जेव्हा ॲनालिसिस करतो तर एक गोष्ट मला अशी दिसली तर मी त्या दुसऱ्या अँगलला बघतो. म्हणजे हस्तरेखामध्ये चिन्ह असले पाहिजे जे मी पाहिलं बिमारीचं, एक एक्झाम्पल बिमारीचं, तर ते चिन्ह मला दिसतात, म्हणजे ते क्रॉस चेक होऊन जातो. समजले का? कुठलीही बाब मला पाहायची आहे तर मी ते हस्तरेखामध्ये मुद्राशास्त्राचे चिन्ह असतात ना, लक्षण म्हणतात त्याला, शरीर लक्षण, मग ते बघतो कसे लक्षण आलेले आहेत, कसा कलर आलेला आहे, कशी अवस्था निर्माण झालेली आहे, इथं काय कालखंड कसा आहे, तर मला बहुत इझी होतो त्याची ॲक्युरेसी काढायला. म्हणून या सगळ्या गोष्टी मी बघतो, वेगळ्या वेगळ्या अँगलनं बघतो एखादी गोष्ट पाहायची असली तर. तर मग कुठला मुलांक कुठल्या रोगासाठी कारणीभूत आहे असं काही सांगू शकाल का? कुठलं मुलांक किंवा भाग्यांक जो आहे? नाही, ते मुलांक रोगासाठी कारक नसतात म्हटलं, त्याच्या संबंध नसते, कारण की नंतर तू कन्वर्ट होते ग्रहामध्ये. आता एक नंबर म्हटलं तर हा 1 नंबर म्हणजे त्याला म्हणजे हा रोग होईल म्हणजे त्या सूर्याशी संबंध हा बरोबर नाही आहे. जर तो जो रवी पत्रिकेमध्ये बिघडला असेल, अष्टम भावामध्ये असेल, 12व्या भावामध्ये असेल, तेव्हा ते रोग उत्पन्न. अच्छा, म्हणजे मुख्य मुद्दा आपला पुन्हा कुंडली आणि नक्षत्र. आता अलीकडच्या काळामध्ये BP, शुगर, इव्हन आता कॅन्सरचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे, लठ्ठपणा खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अलीकडच्या काळामध्ये डिप्रेशनचा जो त्रास आहे तो पण विशेषतः नवीन पिढीमध्ये पण. तर याला कुठले ग्रहस्थिती, याला कुठली कारणीभूत असते? अगदी बरोबर प्रश्न आहे तुमचा. तर पहिली गोष्ट रक्तदाब आणि मधुमेह हे आजच्या काळामध्ये बहुत कॉमन झालेलं आहे. बरोबर. त्याचं सर्वात मूलभूत कारण मी तुम्हाला सांगतो, व्यावहारिक कारण सांगतो तुम्हाला, की आजच्या व्यक्ती हा 40 वर्षापासून मी जे पाहिलं आहे कसं चेंजेस आल्या लोकांची मनस्थिती, त्याचा विचार करण्याचा दृष्टिकोन आणि धावपळ करण्याचा दृष्टिकोन. तर मी पाहिलं आता की जे मुलं बी असतात त्यांच्याशी काही बोलत नाही, मग बहुत टेन्शन में हो. त्या व्यक्तीला म्हटलं कार्य नाही, बोला मैं बहुत टेन्शन में हो. म्हणजे अत्यधिक तणाव घेऊन कार्य करणं, अत्यधिक तणाव. त्याच्या मागे फोबिया असते, बाबा हा बरोबर नाही झालं तर काय होईल, याची उत्तर बरोबर नाही झालं तर काय होईल. समजले का? आता हे जे तणाव, अत्यधिक तणावामुळे काम केल्याने आणि जे एक आपली 24 तासाची नैसर्गिक दिनचर्या असते ते एबनॉर्मल झालेली आहे.
टेन्शनमुळे अत्यधिक चहा घेणे, कॉफी घेणे, वेळेवर जेवण नाही करणे, पुष्कळशा अशा गोष्टी काहीतरी खाल्ला निघून जाणं, तर हा जो आहे हा मधुमेहावर त्याचा परिणाम होतो. आणि अत्यधिक तणाव खानपानाच्या तणाव म्हणजे कुठावर होतो? मधुमेहावर. आणि तो रक्तदाब जो आहे तो आपला फ्लक्च्युएट होतो. तर आता रक्तदाब म्हटलं तर मंगळ ग्रह, आणि मधुमेह म्हटलं तर गुरु आणि शुक्राची जोड. जर हे दोन्ही दूषित असतील तर त्या व्यक्तीला निश्चित त्यानं काही खाल्लं पेलं काही नाही तरी त्याला तो शुगर होतो. त्याने काही वेळेवर त्याची सगळी दिनचर्या असेल तरी त्याला शुगर होतो. आणि मग आता तुम्हाला हार्ट अटॅक सांगितलं, मग तुम्ही म्हटलं का लठ्ठपणा, तर ओबिसिटी प्रॉब्लेम म्हणतात त्याला. जर गुरुपत्रिकेमध्ये खराब आहे म्हणजे दूषित आहे तर अशा व्यक्तीला म्हणजे ओबिसिटीपणा म्हणजे लठ्ठपणा दिसून येतो. तर आजच्या काळामध्ये ते वेगळं म्हणजे अर्थामध्ये हे झालेलं आहे. आजकाल म्हणजे काय, पहिले आई आपल्या मुलाला बाळाला नाही का स्वतःच्या दूध पाजायची, म्हणजे फिडिंग जे करायची स्वतःच्या दूध पाजायची. आता हे सगळी म्हणजे राहिलेलं नाही आहे. ते सौंदर्याच्या मागं त्यांची धाव आहे. तर त्याच्यामुळे काय की जरासा 1-2-4 दिवस पाजल्या मग त्याला हे दूध ते दूध द्यायची, आणि स्वतःच्या खानपान बी बरोबर नसतं तर त्याचाही म्हणजे इफेक्ट त्या बाळावर पडतो. आणि मग तो अशा वस्तू आजकालच्या नाही, जसं जंक फूड हा सर्वात मोठा कारण आहे लठ्ठपणाच्या आणि बिमारीच्याही देखील कारण. त्याच्यामध्ये काय आहे का नपुंसकत्व जे आहे ना, म्हणजे मुलं बाळं होणं हे फारच कठीण झालेलं आजच्या काळामध्ये. हा 25 वर्षामध्ये पाहिलं मी की पहिले 2000च्या आतमध्ये ज्या मी पत्रिका पाहायचो त्यावेळेस मी त्या मुलींची पत्रिका म्हणजे गरोदर झाल्यानंतर ती पत्रिका पाहायची तर मी सांगायचे तुला नॉर्मल. आणि त्या काळामध्ये कमीत कमी 10 पैकी 8 किंवा 9 लोकांना म्हणजे नॅचरल डिलिव्हरी व्हायची. आज ह्या 25 वर्षामध्ये मी पाहतो की 10 पैकी 9 लोकांची सर्जरी होते. तर त्याच्यामध्ये तुमच्या खानपान, तुम्हाला फिजिकल फिटनेस नाही, तुमचे ऑर्गन्स वीक राहतात, तुम्ही बरोबर बडकट नाही करत, म्हणजे व्यायाम म्हणा जे काही करायचे आहे ते काही करत नाही. फक्त आयतं बसलं याच्यावरच पाहून राहिलेले आपण, याच्यावर त्याच्यावर हे बसून राहणं, हे ते अशा वस्तू खाणं, तर त्याच्यामुळे नाही का ते ऑर्गन्स वीक होऊन गर्भाशय वीक होऊन जातो. अलीकडे IVFचं प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. म्हणजे नैसर्गिक पद्धतीने न होता आर्टिफिशियल पद्धतीने मुलं जन्माला घालणे, टेस्ट ट्यूब बेबी म्हणा किंवा IVFचा एक प्रकार आहे. तर त्याच्याही प्रमाणामध्ये खूप जास्त वाढ झालेली आहे. तर याच्यासाठी कुठले ग्रह कारणीभूत आहे असं? सगळ्यात पहिले याच्यामध्ये सर्वात मोठा जो ग्रह आहे तो आहे शुक्र. शुक्र जो हार्मोन्स जे आहे ना, हार्मोन्स ते आपल्याला माहीत होते. म्हणजे एखाद्या मुलीची मी पत्रिका बघत आहे तर त्याच्यामध्ये मी पहिले पाहतो की 5वा भाव कसा आहे, कारण की तो संतती भाव असतो. 6वा भाव मी पाहतो त्याच्यामध्ये तिची वॉल कशी आहेत, ते काही डॅमेज तर नाही आहेत. 5व्या भावामध्ये मी हे बघतो की हिची जे मासिक पाळी होत आहे ती प्रॉपर वेळेने होत आहे का नाही, ते मला दिसून येत होते पत्रिकेमध्ये. 7वा भावामध्ये तिच्या गर्भ जठर आहे की कोवळा आहे हे बघतो. 8व्या भावामध्ये अजून तेच की ते मासिक पाळी बरोबर होते किंवा त्याचे क्रॉस चेक करून घेतो. तर हे जे प्रमाण जे पाहिले इथं कुठलं नाही कुठलं प्रमाण 10 पैकी 9 मुलींमध्ये दिसून येतो मला आजच्या काळामध्ये. हा झाला शुक्र, जे सांगितलं तुम्हाला की हार्मोन्स वीक असतात तर त्याच्यामध्ये ते प्रॉब्लेम येऊन जातो. दुसरं मुलांमध्ये आपण पाहतो शुक्राणू. तर रवी ग्रह पाहतो, रवी ग्रह कसा आहे, मंगळ ग्रह कसा आहे, त्याच्यामध्ये जे विटिलिटी पॉवर जे म्हणतो, आणि शुक्र पहिले रवी, त्याच्या विटिलिटी पॉवर, मंगळ आणि त्याच्यानंतर शुक्र, हे ग्रह बघतो की हे कसे आहेत बा, ते बीज धारण करतात शुक्राणू नाही का त्या शुक्राच्या. तर हे पाहतो कशा प्रमाणामध्ये आहे, तर त्यांच्यामध्ये बी ते प्रॉब्लेम पुष्कळ दिसून येतात. ह्या आजच्या 25 वर्षाच्या काळामध्ये पुष्कळ मी पाहिलेलं आहे. तर त्याच्यामुळे मग ते होत नाही तर मग त्यांना काही लोक मग ते दवाखान्यामध्ये ज्या पैसा द्या, मग हे करा ते करा, पुष्कळ ते केसेस माझ्याकडे हजारो केसेस आहेत माझ्याकडे. कॅन्सरसाठी कुठला ग्रह कारणीभूत? कॅन्सर बहुत सुंदर प्रश्न आहे. माझ्याकडे उदाहरणही आहेत, त्याचे प्रॅक्टिकल उदाहरण आहेत बरेचसे. कॅन्सरसाठी सर्वात मोठा जो आहे ते जडत्वाची बिमारी म्हणतात याला. हा शनी किंवा शुक्र, काय म्हटलं, शनी किंवा शुक्र, जर शनी शुक्राच्या नक्षत्रात बसले असेल किंवा केतूच्या, किंवा शुक्र राहूच्या नक्षत्रात बसला किंवा केतूच्या, तर अशा वेळेस कर्करोगाच्या म्हणजे त्या व्यक्तीला कर्क होण्याचे जे चान्सेस जास्त वाढून जातात.
बऱ्याचदा आता अलीकडच्या काळामध्ये जन्मदात बालक जे आहे, आता जन्म झाला आणि त्याच्या हृदयात छिद्र आहे, बरोबर किंवा त्याला श्वास घ्यायला त्रास होतो आहे, तर अशा प्रकारचे पण म्हणजे तोही प्रकार आता खूप बरोबर वाढला. पुष्कळ केस आहेत याला माझ्याकडे. काय कारण असतं? हा उत्तर मला तुम्हाला एकदम आध्यात्मिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून द्यावा लागेल. बरं. काऊन की तो ह्या जन्माचा नसतो. काऊन की एक जन्मलेला बाळ जो आहे तो आलेला आहे आणि त्याला काहीतरी गंभीर आजार जन्मते झालेला आहे, तर त्याने तर काही कर्म केले नाही. बरं. मग हा कसा आला, तर त्याने कुठून त्याला आले कुठून घेऊन आला बाबा हा. तर याच्यासाठी कारण आहे आपल्याला कर्मबंधन संस्कार, म्हणजे मागच्या जन्मामध्ये आध्यात्मिक दृष्टिकोन सांगून राहिलो होतो, ज्योतिष दृष्टिकोन मागच्या जन्मामध्ये जावा लागतो. तर मागच्या जन्मामध्ये जाण्यासाठी ते जे एक असते संचित कर्म, क्योंकि आपला जन्म जो आहे, जन्म आणि मृत्यू आपण याच्यामध्ये येतो, जन्म मृत्यू जन्म मृत्यू चक्रामध्ये फिरत आहोत आपण. तर आपले कितीतरी सैकडो जन्म, हजारो जन्म झालेले आपल्याला माहीत नसतो. तर त्या जे काही जन्माचा जे आहे ते त्याच्यामध्ये काही संचित सरकार, त्याला म्हणतात संचित कर्म, ते संस्कारच्या रूपामध्ये तिथं असतात, जमा होतं आपल्या नावानं निसर्गाच्या बँकेमध्ये, अकाउंटमध्ये, त्याला कार्मिक अकाउंट म्हणतो आपण. तर त्यातला काही भाग जेवढे बी जन्म झालेले आहेत आणि किती ते अशुभ कर्म शुभ कर्म सगळे ते नोंद असतो त्याच्यामध्ये. तर तो झाला पूर्वसंचित कर्म. मग त्याच्यामधून एक छोटासा भाग कुठला तरी तो म्हणजे येतो, त्याला म्हणतात भाग्याच्या द्वारा आलेला आहे. कर्म जो आहे तो झालेला आहे, तो भाग्याचा आपला छोटासा भाग येतो आपल्याला. तर तो जो येतो तो महादशाच्या रूपामध्ये येतो, अंतर्दशाच्या रूपामध्ये येतो, आणि त्याच्यानंतर ग्रहाची परिस्थिती कशी बनली त्याच्यावर. तर त्याच्यामध्ये हा जो आलेला आहे, क्योंकि तो मागच्या जन्माचा जो हा भाग छोटासा भाग आलेला आहे तो कारणीभूत कारण ठरतो की त्या रोगाला जे घेऊन आलेला. असं नाही की आजच्या काळामध्ये, पुष्कळ काळामध्ये आलेला आहे. जर तुम्हाला नंतर कधी आपण बोलू तर तुम्हाला मी प्रत्यक्ष त्याच्यावर प्रमाण देणार आहोत. बरेच जण जन्मता आंधळे असतात किंवा कर्णबधीर असतात, ऐकायला येत नाही, तर याला पण काही ग्रह स्थिती कारणीभूत असतात. हो, जे आलेल्या जन्मत ते म्हणजे पूर्वजन्माचे संस्कार असतात, जे जन्मत आलेले. नंतर काही जनरली आंधळ पण लवकर आला तर ते ग्रह मग तशी परिस्थिती पाहावं लागतो कशामुळे झाला. कारण की जर डोळे म्हटलं, जसं 2-4 वर्ष चांगला आहे, 10-12 वर्ष चांगला आहे. आजकाल तर तुम्हाला माहीत आहे, सांगण्यासारखं काही नाही. आजकाल लहान मुलांनाही म्हणजे ते चष्मे लागतात, त्याच्या मागं TV वगैरे वगैरे पुष्कळ काही हे पहिले असं नव्हतं. तर ते सगळी कारणीभूत म्हणजे कारण ठरतात. पण मग त्याच्यामुळे इतके रोग उद्भवलेले आहेत, डोळ्यांचे रोग बहुत उद्भवले. तर डोळ्याच्या कारक तत्व आहेत रवी आणि चंद्र आणि शुक्र. तर ते आम्हाला पाहावं लागते, रवी आणि चंद्र कशी परिस्थितीमध्ये आहे आणि शुक्र, ह्या तिघाची सांगड घालायला लागते. काही याला लवकर काही डोळ्यासंबंधी आजार तर नाही होणार, म्हणजे पुष्कळचे त्याच्यामध्ये आजार आहेत 5-6 प्रकारचे. जर ते तीनही दूषित असले तर मग लवकरच ते आजार होतात. मग ऑपरेशन करणं, हे बदलणं, ते चष्मा, मग पुष्कळ ते 4-5 प्रकारचे आजार आहेत त्याच्यामध्ये मेडिकल ग्राउंडला. ते कुठं ना कुठं तो होतो. परंतु जन्मतः आंधळा येणं, मुका येणं, बहिरा येणं, हे त्याचे मागच्या जन्माचे संस्कार जे ह्या जन्मी ट्रान्सफर झाले. ते छोटासा भाग मी म्हटलं ना, तो ट्रान्सफर होतो. वर्तमान क्रियामान कर्म, म्हणजे वर्तमान जन्माचे क्रियामान कर्म ते आपल्या हाती असतो, पण ते घेऊन आले ते आपल्या हाती नसतो. तर त्याला ते आपल्या जीवनामध्ये एक आपल्याला आव्हान असतो. जरी परिस्थिती कितीही म्हणजे बिकट काऊन नाही, आपण कितीदा बघितलं की किती चांगले लोक आहेत तरी ते वाईट परिस्थितीमध्ये भोगत आहेत. तर ते त्यांच्या मागच्या जन्माचे जे आपल्याला जो ह्या जन्मी भेटलेला आहे तो. कितीतरी लोक म्हणजे वाईट कर्म करतात, चुकीच्या मार्गाने पैसे कमवतात, तरी ते चांगले आहेत, त्यांना काही होत नाही. तर ते मागच्या जन्माचे जे महादशा अंतर्दशा जे म्हटलं मी तुम्हाला येतो आणि भाग्य, त्याच्यामुळे ते हे करतात. तर हे गोष्टसाठी आपल्याला मागच्या जन्मामध्ये जावं लागतं. आता मागच्या जन्मामध्ये जावं लागतं म्हणजे पत्रिका बघावं लागेल ना, की हे कसे ग्रह घेऊन आले वा. जसं आता तुम्हाला मी सांगितलं की एखादी व्यक्ती छिद्र आहे, चालेल, तर काही वर्तमान जन्म काही क्रियामान कर्म केलंच नाही तरी तो छिद्र घेऊन आला. एकाला दुसरी बिमारी आहे, एकाला तिसरी बिमारी आहे. तर हे क्रियामान कर्माच्या नाही, ते मागचे कर्माचे जे आहेत ते संस्कार जे ट्रान्सफर होतात आपल्या ह्या जन्मी, ते आहे. बरं, एखाद्या व्यक्तीला आतापर्यंत काहीच नाही झालेलं, त्याची कुंडली तुमच्या समोर आहे, हो, तर भविष्यात त्याला कुठला त्रास होऊ शकतो आरोग्याच्या दृष्टीने, हे आपल्याला शोधून काढता येईल? जनरली
मला म्हणजे एक गोष्ट सांगतो की जशी पत्रिका तुम्ही जे बरोबर प्रश्न तुमच्या बरोबर आहे, परंतु मी त्याच्या अजून बी आतमध्ये जातो सुरुवातीला. एखाद्या व्यक्तीला त्रास होणार नाही याचं सर्वात मोठं कारण असं आहे, म्हणजे सामोर होणार तो भाग वेगळा, पण जनरली 10-15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष आपण इथपर्यंत जाऊ. तर मी पहिल्यापासून पत्रिका पाहतो की पत्रिकेमध्ये त्याच्या जो लग्न कुठल्या नक्षत्रातून गेलेला आहे, पहिली गोष्ट. तो कुठल्या शुभ अवस्थेमध्ये आहे किंवा अशुभ अवस्थेमध्ये. जर तो शुभ अवस्थेमध्ये असेल तर स्वाभाविक आहे की त्याच्या बॉडीच्या रेझिस्टन्स पॉवर, इम्युनिटी सिस्टम म्हणतात, ते एकदम स्टँडर्डच्या असतो तो. दुसरी गोष्ट मग त्याच्या मंगळ पाहतो. मंगळ कसा आहे बाबा त्याच्या ग्रह, तो शुभ असेल तर त्याच्यामध्ये म्हणजे ते बॉडीमध्ये जे दुसऱ्यांना जास्त बिमारी होत तसं होत नाही. जरी त्याने काही केलं असेल, वाईट काहीतरी दारू पिलं असेल किंवा अजून काही हे केलं असेल, तर मंगळ, रवी आणि रेझिस्टन्स पॉवर आणि लग्नेश हे जर स्टँडर्ड लेवलवर असतील तर एका वर्षापर्यंत त्या व्यक्तीला बिमारी होत नाही, कारण की त्याच्या बॉडीचा रेझिस्टन्स पॉवर फार उच्च दर्जाचा असतो. त्याला काही साथीचे रोग होत नाही, दुसरे रोग होत नाही, काही नाही होत. बरं, पण हे रेझिस्टन्स पॉवर चांगलं असणे हे बी कुंडलीवर बिलकुल 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 बिलकुल. आता कुंडलीवरून प्रेडिक्ट करणे हा एक विषय, पण आता समजा एखाद्याला एखादा रोग असेलच आणि त्या पर्टिक्युलर ग्रहांच्या स्थितीमुळे तो समजा असेल त्रास, तर मग याच्यावर काही उपाय पण असतात? बिलकुल उपाय असतात त्याच्यामध्ये मी सर्वात पहिले उपाय जे सांगतो त्यांना, वृक्ष संपदामध्ये बी मी काम केलेलं आहे, म्हणजे जडीबुटीच्या म्हणजे काय, मग त्याच्या रत्नावर बी मी म्हणजे फारच काम केलं, म्हणजे अभ्यास केला, रिसर्च केला आहे की कुठला रत्न कुठल्या ग्रहासाठी असतो ते वगैरे. तर मग त्याच्यानंतर तर योगा आहे, साधना आहे, वेगळे नाही का जे आहेत. पण त्याच्यावर जो इमिजिएट उपाय म्हटलं तर मग मी त्यांना मग ते ग्रह पाहतो की एखाद्या व्यक्तीच्या गुरु, म्हणजे समजा की गुरु तुमच्या सिंह लग्नाची पत्रिका आहे, सिंह लग्नाची पत्रिका, पंचमेश गुरु आहे. तर पंचमेश गुरु आहे, जर तो राहूच्या नक्षत्रात बसला असेल तर अशा मुलांच्या नाही काय कॉन्सन्ट्रेशन, ग्रॅस्पिंग पॉवर हा लूज असतो. तर मी मग ते त्याचे पॅरेंट घेऊन येतात, लहानपणी पॅरेंट घेऊन येतात, त्यांना म्हणतो बाबा याला थोडंसं म्हणजे व्यवस्थित पुखराज रत्न केले तर त्याच्यामध्ये अवेअरनेस, एज्युकेशन प्रति नाही काय अवेअरनेस आल्या पाहिजे. याला पुष्कराज रत्न तुम्ही 1-2 अडीच कॅरेटच्या वयाप्रमाणे 3 कॅरेट जे काही असं तर त्याला धारण करतो. तर त्याने काय का ते रेज जे आहे ना ते घातलात, जसं हे पण मी घातलंय, तर हे काय रेज एब्झॉर्ब करतात, कारण की तो गुरु राहूच्या नक्षत्रात म्हणजे तो दूषित आहे. तर ते गुरुचे जे रेस ते ऍब्झॉर्ब करण्यामध्ये त्याची बॉडी असमर्थ असतो. मग आपण त्याला ते रत्न वापरायला सांगतो. असं साधारणतः तुमच्याकडे येणारे लोक जे आहेत, बरेच लोक तुमच्याकडे येतात, बरोबर, अपॉइंटमेंट घेऊन यावं लागते आणि येतात लोक, दूरदूरून येतात. तुम्ही म्हटलं तसं विदेशातले लोक पण तुमचा सल्ला घेतात. तर साधारणतः तुमच्याकडे येणाऱ्या लोकांमध्ये सगळ्यात जास्त आजार किंवा त्रास हे कुठल्या प्रकारचे तुम्हाला आढळतात? हा प्रश्न तुम्ही फारच चांगला होता. आजच्या काळामध्ये हे 20-25 वर्षाचे आहे, ते तुकडे घेऊ आपण. अगदी आजच्या काळामध्ये याच्यामध्ये विभाग आहेत, 2 विभाग म्हणजे असं आहे की जे मुलांना जे आहे प्रॉब्लेम जे आहे, हा जनरली मी पाहिलं मुलं जे आहे जे जन्माला येतात तर त्यांना नाही का हायपर ॲक्टिव्हिटीज जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो जे जन्माला येतात, आणि त्याच्यामुळे ती आई बहुत त्रासलेली असते. त्या ह्या 20-25 वर्षामध्ये पाहिलं ते एकाच जागेवर बसत नाही ते. मग ते मी पत्रिका पाहिलं, त्याच्यामध्ये काय याचा प्रॉब्लेम आहे, काय नाही आहे, कसं आहे, कशा प्रकारचे आहेत. तर चंद्र जर दूषित असला, काय असला तर असे व्यक्ती म्हणजे हायपर ॲक्टिव्हिटी दिसून येईल, एका जागी बसणार नाही तो. समजलं का? तर असे म्हणजे वेगळे ग्रह आहेत. तर ते शुक्र जर बिघडला असेल, शुक्र चंद्राच्या नक्षत्रात बसला असेल किंवा चंद्र शुक्राच्या, तर अतिचंचल असतात असे लोक. तर जनरली त्याच्यामुळे मग सामोरं आता म्हणजे कसं लोकांना मानसिक प्रॉब्लेम जास्त म्हणजे प्रमाणामध्ये वाढलेला आहे. मानसिक प्रॉब्लेम जास्त प्रमाणात हा 25-30 वर्षामध्ये लोकांना, चाहे ते विद्यार्थी असो, चाहे तो नोकरी पेशा असो, चाहे वो बिझनेसमॅन असो, यांच्यामध्ये नाही का ते
मानसिक जो आहे, मानसिक म्हणजे वेळेवर जसं पाहिजे तसं मिळत नाही, आउटपुट येत नाही मनासारखं. आणि त्याच्यामुळे म्हणजे आजच्या मग वेगळ्या वेगळ्या ते व्यसन, वेगळ्या प्रकारच्या त्याच्यात तर ते डिप्रेशनमध्ये येतात. तर हे हा प्रमाण जास्त वाढलेला आहे मानसिक प्रॉब्लेम. शारीरिक तर वाढलाच आहे, परंतु त्याच्या पटीने कितीतरी पटीने हा मानसिक प्रॉब्लेम वाढलेला आहे. त्याला म्हणतात आपण न्यूरोसिस प्रॉब्लेम. त्याचे 2 प्रकार आहेत. बर. हां, मानसिक प्रॉब्लेमचे. एक आहे न्यूरोसिस आणि दुसरा आहे सायकोसिस. बर. हां, तर याच्यामध्ये जसं न्यूरोसिस प्रॉब्लेम अशा लोकांना नाही का चिंता असणं, फोबिया असणं, घाबरणं, मनोग्रस्त इतकी जास्त मनोग्रस्ती असते की एकच विचार वारंवार करणं, हात धुतला तर अजून जाऊन धुतणं अशी असतात. म्हणजे पुष्कळसे ते प्रकार असतात. तर स्किझोफ्रेनिया म्हटलं तर असे व्यक्ती विस्कळीत मनाचे असतात आणि बहुत आक्रमक प्रवृत्तीचे. जे न्यूरोसिस असतात ते आक्रमक नसतात, शांत असतात ते. हा फरक आहे. परंतु स्किझोफ्रेनिया ज्यांना डिसीज असतो ते बहुत आक्रमक असतात ते. हां, त्याच्यामध्ये अशी अवस्था निर्माण होऊन जाते, त्याला सांभाळणं बरोबर म्हणजे मुश्किल होऊन जातं. हा प्रमाण मी पाहिलं लोकांमध्ये पुष्कळ जास्त म्हणजे ॲरोगन्सी हे वाढलेलं आहे. ते अत्यधिक मनासारखी हे तुम्ही लहान मुलांच्या बाबतीत सांगताय? सगळे तिथं सगळे आले तिथं. पर्टिक्युलर तरुणांच्या संदर्भात काही हा जास्त वाढलेला आहे. तरुणांमध्ये तर इतकं म्हणजे व्यसनाधीन झालेले आहेत. कारण की लोकांचं राहणीमान इतकं उच्च झालेलं आहे. पहिल्याच्या काळामध्ये फक्त पुरुष कामाला जात होता. आता म्हणजे ह्या 30 वर्षामध्ये आई बी कामाला जाते. मग घरी कोणी नाही राहत. मग त्याला पाळणा घरा म्हणून ठेवा, हे करा, ते करा. म्हणजे अशा प्रकारे तो आई वडिलांशी दूर राहतो. नाही, हे तर सामाजिक कारण झालंय. कुंडलीमधले कुठले ग्रह याला कारणीभूत असतात? कुंडलीमध्ये चंद्र, शनी, मंगळ म्हणजे जे आपण म्हटलं नाही अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामध्ये चंद्र आणि शुक्र, मंगळ, केतूच्या नक्षत्रात रागीट होऊन जातो. द्वेष निर्माण होऊन जातो. शनी दूषित असला बदला घेणार, त्याने असं काम केलं मी त्याला दाखवून देईन, मी असं करेन, त्याने माझ्यासोबत अपमान केला, त्याने असे शब्द का बरं बोललो. तर हे पद्धती जास्त म्हणजे ॲरोगन्सीमुळे निर्माण झाली आजच्या काळामध्ये. आणि मगाशी आपण बोलत होतो की गर्भधारणा जी आहे ती कृत्रिम पद्धतीने करावी लागते. IVFचं प्रमाण खूप जास्त वाढलं. तर अशाही प्रकार तुमच्या बघण्यात येतात कुंडली? माझ्याकडे पुष्कळचे असे आलेले आहेत. पहिले आताही येतात, पहिले बी आलेले आहेत. मग ते स्वतः डॉक्टर का बरं नाही, डॉक्टर सुद्धा माझ्याकडे की माझी म्हणजे ते लोक मला इतक्या प्रकारे ओळखतात की ज्यांना संतती होत नाही तर प्रेमानंदजीकडे घ्या, तुम्हाला संतती होऊन जाईल. ते काय पाहतील, काय सांगते ते करून घ्या, ते मला संतती होऊन जाईल. असे माझ्याकडे पुष्कळसे प्रॅक्टिकल उदाहरण आहेत ज्यांना संतती नाही व्हायची आणि माझ्याकडे आले. मी जे काही त्यांना हे केलेलं आहे नैसर्गिक. पण तुम्ही उपाय कसे सांगता? पूजापाठ काही सांगता की नाही? मी रत्न आणि जडीबुटी बस एवढं 2. कारण हे सायंटिफिक उपाय आहेत. हा, म्हणजे पूजापाठ हा विषय तुमच्या ह्याच्यात नाही. त्याच्यामध्ये पूजापाठ एक सायकोलॉजिकली सॅटिस्फॅक्शन आहे. बरेच जण ग्रह शांती वगैरे करायला सांगतात. मी याच्यामध्ये जातच नाही. मी याच्यामध्ये मला रिझल्ट द्यायचे आहे. मला माहिती आहे मुलं नाही होऊन राहिलेले, तर याच्यामध्ये कुठले सायंटिफिक कारण आहेत मी ते शोधतो. म्हणजे याच्यावर सायंटिफिक उपाय काय आहे, प्रत्यक्ष प्रमाण, ते उपाय मी सांगतो त्यांना. प्रेमानंदजींनी ज्या प्रांतात अभ्यास करायचं ठरवलं ते स्वतःही याचा अभ्यास करतात आणि एकूणच समाजाला त्यांच्या अभ्यासाचा उपयोग व्हावा याही दृष्टीने ते प्रयत्न करतात. कुंडली आणि एखाद्याचं आरोग्य हे 2 विषय एकमेकांशी कनेक्ट करण्याचं आणि त्या योगी लोकांना एक दिशा देण्याचं काम प्रेमानंदजी जवळपास गेली 50 वर्ष करतात. नागपूरचे मूळचे आपण आहात आणि देश विदेशातले लोक, नागपूर शहरातले, नागपूरच्या बाहेरचे हेही लोक प्रेमानंदजींचा सल्ला घेण्यासाठी त्यांच्याकडे येतात, त्यांचं मार्गदर्शन घेतात आणि स्वतःच्या आयुष्याला एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करतात. प्रेमानंदजी, आपण एका अतिशय वेगळ्या विषयामध्ये गेली अनेक वर्ष काम करतात. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. खरं तर हा विषय अजून पुढे सुरू राहावा, ही चर्चा, असं वाटणं स्वाभाविक आहे, पण वेळेची मर्यादा लक्षात घेता कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यामुळे ही चर्चा आपण इथे थांबवूया. शंखनादच्या या कार्यक्रमात आपण या ठिकाणी आमच्या निमंत्रणावरून उपस्थित झालात. आपले खूप खूप आभार.